कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्यानं निसर्ग पुन्हा एकदा भरात आलाय। विशेषतः पश्चिम घाटमाथ्यावर सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा आता प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी तो पुन्हा एकदा प्रमुख आकर्षण ठरतोय। सह्याद्रीच्या कुशीत गर्द झाडीनं वेढलेल्या राऊतवाडी परिसरात धुक्याची चादर पसरलेली असते। याच पार्श्वभूमीवर सतत कोसळणारा हा धबधबा बोचऱ्या थंडीच्या स्पर्शासह अनुभवताना पर्यटक अक्षरशः निसर्गाच्या गाभ्यात पोहोचल्यासारखं वाटतं। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेनं कोसळतोय। त्यामुळे कोल्हापूरसह सांगली, बेळगाव, सातारा अशा आसपासच्या जिल्ह्यातून पर्यटक येथे मोठ्या संख्येनं दाखल होत आहेत। सोशल मीडियावर राऊतवाडी धबधब्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। यामुळे विशेषतः युवकांमध्ये आणि पर्यटक गटांमध्ये येथे येण्याची उत्सुकता अधिकच वाढतीये। काही पर्यटक हे कुटुंबासोबत शांततेचा अनुभव घ्यायला येत आहेत, तर काही मित्रगट निसर्गाच्या कुशीत भिजून जणू आनंदात चिंब होण्यासाठी गर्दी करतायत। राऊतवाडी धबधबा हा दरवर्षी पावसाळी पर्यटनाच्या यादीत अग्रस्थानी असतो। मात्र पावसाचा जोर अनियंत्रित झाल्यास किंवा धबधब्याचं पाणी धोकादायक पातळी गाठल्यास स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं प्रवेश तात्पुरता बंद केला जातो। पर्यटकांनी निसर्गाचा मनमुराद आनंद घेताना आवश्यक ती काळजी घ्यावी, सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावेत असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे।